Hello student, today's topic is functional block diagram of 8085 मायक्रोप्रोसेसर. मागे आपण जेनरिक ब्लॉक डायग्राम बघितली होती आणि पिन डायग्राम बघितली होती मायक्रोप्रोसेसरची. आता आपण फंक्शनल ब्लॉक डायग्राम बघणार आहे. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा तुम्हाला 4 मार्क्सला क्वेश्चन विचारतो. कंपल्सरी दरवर्षी विचारला जातो हा क्वेश्चन. याच्याशीच रिलेटेड काही क्वेश्चन्स असतात ते 3 मार्क्सला, 2 मार्क्सला, 1 मार्क्सला सुद्धा विचारतात. सो तुम्हाला ही डायग्राम परफेक्ट करायची आहे. याच्याशीच रिलेटेड समोर तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन कशा एक्झिक्यूट केल्या जाते हे या डायग्रामवर डिपेंड आहे. त्या इन्स्ट्रक्शन पूर्ण या डायग्राम थ्रू एक्झिक्यूट केल्या जातात आणि सेट ऑफ इन्स्ट्रक्शन मिळून एक प्रोग्राम तयार होते. म्हणजेच ओव्हरऑल प्रोग्राम तुमचा याच डायग्रामच्या बेसिसवर एक्झिक्यूट केला जातो. सो तुम्हाला ही डायग्राम आधी लक्षात घ्यायची आहे. नंतर याचे फंक्शन्स काय वर्क करतात एक्झॅक्ट ते तुम्हाला सांगितलं जाईल. पहिले डायग्राम बघा. इथे तुम्हाला डेटा ॲड्रेस बफर दिलेला आहे. डेटा हे किती बिटचा असतो? 7 बिटचा असतो आणि ॲड्रेस बफर हा किती बिटचा असते? 16 बिटचा असते. मागे तुम्हाला सांगितलं होतं ॲड्रेस बफर काय आहे? बाय डायरेक्शनल आहे. डेटा इनपुट पण करतो, आउटपुट पण करतो आणि डेटा काय आहे? युनिडायरेक्शनल आहे. सो यामध्ये काय होईल? डेटा अँड ॲड्रेस बफरमध्ये डेटा अँड ॲड्रेसचं कॉम्बिनेशन AD0 to AD7 पर्यंत जो डेटा आहे तो काय राहील? कॉम्बिनेशनमध्ये राहील आणि त्याच्यानंतरचा डेटा काय राहील? ॲड्रेस बफरचा सेपरेटमध्ये राहील. पहिले काय होईल? डेटा आपण इनपुट करू. कशा थ्रू इनपुट करू? डेटा अँड ॲड्रेस बसच्या थ्रू इनपुट करू. डेटा इनपुट झाल्यावर डेटा हा पहिला डेटा आपण इनपुट केल्यानंतर तो डेटा कुठे जाईल? एक वर ॲरो चालला मोठावाला डायरेक्ट इंटरनल बसमध्ये जाईल. 8 बिट इंटरनल डेटा बसमध्ये डेटा जाईल पहिला डेटा. देन तो कुठे ट्रान्सफर केला जाईल? मल्टिप्लेक्सरमध्ये. मल्टिप्लेक्सर तुम्हाला दिलेला आहे. मल्टिप्लेक्सरमध्ये काय काय दिलेलं आहे? रजिस्टर्स दिलेले आहे, स्टॅक पॉइंटर दिलेला आहे, प्रोग्राम काउंटर दिले आहे. बाय द युजिंग ऑफ इन्स्ट्रक्शन कशी दिलेली आहे ते तुम्हाला बघायची आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. तो जर सपोज डेटा तुमचा रजिस्टरमध्ये सेव्ह करायचा असेल तर तो एखाद्या रजिस्टरमध्ये सेव्ह होईल. जर बीस रजिस्टरमध्ये दिलेलं सेव्ह करायला सांगितलं असेल तर बी रजिस्टरमध्ये सेव्ह होईल. ईमध्ये सांगितलं असेल तर ईमध्ये सेव्ह होईल. स्टॅक पॉइंटरमध्ये सांगितलं असेल सेव्ह करायला तर स्टॅक पॉइंटरमध्ये सेव्ह होईल. प्रोग्राम काउंटरमध्ये सांगितलं असेल तर प्रोग्राम काउंटरमध्ये सेव्ह राहील डेटा. नंतर इथून मल्टिप्लेक्सरमधून डेटा कुठे ट्रान्सफर केला जाईल? टेम्पररी रजिस्टरमध्ये. टेम्पररी रजिस्टरमध्ये डेटा ट्रान्सफर केल्यावर तो डेटा काही वेळासाठी तेथे स्टोअर करून राहील, काही वेळासाठी. देन दुसरा डेटा ट्रान्सफर केला जाईल. दुसरा डेटा कशा थ्रू येईल? डेटा अँड ॲड्रेस बफर थ्रू. इथे दिलेला आहे तुम्हाला डेटा अँड ॲड्रेस बफर. आधी सांगितलं होतं तिथून डेटा कुठे जाईल? अजून इंटरनल बसमध्ये. इंटरनल बसमध्ये डेटा गेल्यानंतर जर तो डेटा दुसरासुद्धा डेटा तुम्हाला रजिस्टरमध्ये, स्टॅक पॉइंटरमध्ये किंवा प्रोग्राम काउंटरमध्ये किंवा जर सपोज ॲक्युमुलेटरमध्येच सेव्ह करायला सांगितलं असेल दुसरा डेटा तुम्हाला तर रजिस्टरमध्ये सांगितलं असेल तर मल्टिप्लेक्सरमध्ये जाईल आणि तिथून एखाद्या रजिस्टरमध्ये सेव्ह केला जाईल किंवा मग स्टॅक पॉइंटरमध्ये सेव्ह केला जाईल, प्रोग्राम काउंटरमध्ये सेव्ह केला जाईल. नंतर सेव्ह झाल्यानंतर डेटा तो रजिस्टर कुठे ट्रान्सफर केला जाईल? ॲक्युमुलेटरमध्ये. इकडे ॲक्युमुलेटर दिलेला आहे. जर सपोज डायरेक्ट ॲक्युमुलेटर सांगितलं असेल तर डेटा मल्टिप्लेक्सरमध्ये जाणार नाही, तो डायरेक्ट ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर्ड केला जाईल डेटा. ओके. नंतर ॲक्युमुलेटरमध्ये दुसरा डेटा आला तुमचा. आता काय होणार? जो टेम्पररी रजिस्टरमध्ये डेटा सेव्ह आहे फर्स्ट डेटा आणि सेकंड डेटा कुठे सेव्ह आहे तुमचा? ॲक्युमुलेटरमध्ये. ते दोनही डेटा तुमचा कुठे ट्रान्सफर केला जाईल? ALUमध्ये. इथे ALU दिलेला आहे
ALU मीन्स काय होते, अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. यामध्ये काय केलं जाते, अर्थमॅटिक ऑपरेशन केलं जाते, लॉजिकल ऑपरेशन केलं जाते. अर्थमॅटिक मीन्स ज्यामध्ये आपण ॲडिशन करू शकतो, सबस्ट्रॅक्शन करू शकतो, मल्टिप्लिकेशन करू शकतो, डिव्हिजन करू शकतो, रोटेशन करू शकतो. सच टाईप ऑफ ऑपरेशन्स ॲज अ अर्थमॅटिक ऑपरेशन. अँड लॉजिकल मीन्स जिथे लॉजिक लावल्या जाते, जसं झालं अँड, ऑर, हे जे लॉजिकल ऑपरेशन्स असतात ते कशात केलं जाईल, लॉजिकल युनिटमध्ये. नंतर त्या दोनही डेटाचं जर सपोज तुम्हाला एखादी इन्स्ट्रक्शन दिलेली असेल, ॲड R1, R2. R मीन्स रजिस्टर. पहिला डेटा कशात स्टोअर्ड आहे, R1मध्ये, आणि दुसराच डेटा कशात स्टोअर्ड आहे, R2मध्ये. मीन्स पहिला डेटा जो R1चा आहे तो कुठे ट्रान्सफर केला होता आपण, ॲड्रेस अँड डेटा बफरमधून मल्टिप्लेक्सरमध्ये. मल्टिप्लेक्सरमधून काय होईल, R1चा डेटा एखाद्या रजिस्टरमध्ये स्टोअर्ड केला जाईल आणि तो डेटा रजिस्टरमध्ये स्टोअर्ड झाल्यावर तो कुठे ट्रान्सफर केला जाईल, टेम्पररी रजिस्टरमध्ये. आता आपण R2चा डेटा सेंड करत आहे. R2चा डेटा एखाद्या रजिस्टर, R मीन्स काय, रजिस्टर सांगितलं आहे त्याने, रजिस्टर दुसऱ्या रजिस्टरमध्ये सेव्ह केला जाईल. एखादी आधीचा आपण बीमध्ये सेव्ह केला असेल तर आता आपण कशात सेव्ह करू, ईमध्ये सेव्ह करू डेटा. देन ईमध्ये सेव्ह झाल्यानंतर तो डेटा कुठे ट्रान्सफर केला जाईल, ॲक्युमुलेटरमध्ये. आता इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे तुम्हाला, ॲडची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. ते इन्स्ट्रक्शन कुठे जाईल, या अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिटमध्ये ट्रान्सफर केल्या जाईल. ते इन्स्ट्रक्शन काय सांगाल की तुम्हाला ॲडिशन करायचे आहे. ते जे दोन डेटा R1 आणि R2चा डेटा तुम्ही सेंड केलेला आहे त्याची काय करायची आहे, तुम्हाला ॲडिशन करायचे आणि त्याचा ॲन्सर काढायचा आहे. जे ॲन्सर येईल ते ॲन्सर कशात जाईल, अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिटमधून. ॲरो जाताना दिसत आहे तुम्हाला, जो आउटपुटचा ॲरो आहे तो पाहायचा आहे तुम्हाला. आउटपुटचा ॲरो कुठे जात आहे, 8 बिट ऑफ इंटरनल बसमध्ये. तिथून डेटा कुठे जाईल, ट्रान्सफर होईल मल्टिप्लेक्सरमध्ये. मल्टिप्लेक्सरमध्ये काय होईल की ॲडिशन झाली आहे आणि जर तुम्हाला ॲन्सर एखाद्या रजिस्टरमध्ये स्टोअर्ड करून ठेवायचं आहे तर काय होईल, एखादी रजिस्टर घेईल आणि त्या रजिस्टरमध्ये डेटा काय केला जाईल, सेव्ह केला जाईल. ओके. किंवा जर ॲक्युमुलेटरमध्ये सेव्ह करायला सांगितलं असेल तर डायरेक्ट ॲक्युमुलेटरमध्ये सेव्ह होईल ॲन्सर त्याचा. नंतर जसं रजिस्टरमध्ये डेटा सेव्ह झाला तुमचा, मीन्स ॲन्सर सेव्ह झालं, त्या दोनही ऑपरेशनचं म्हणजे ॲडिशनच्या ऑपरेशनचं ॲन्सर सेव्ह झालं तुमचं, तर त्याचबरोबर त्या ॲन्सरसाठी काय केलं जाईल, स्टेटस पाठवलं जाईल. स्टेटस कोण पाठवते, फ्लॅग. फ्लॅग फ्लिप फ्लॉप ALUच्या वर दिलेला आहे, बघायचं आहे तुम्हाला. फ्लॅग दिलेला आहे, ते फ्लॅग काय करेल, स्टेटस पाठवेल. तो रजिस्टर जो ॲन्सर सेव्ह करून ठेवलेला रजिस्टर आहे तो ट्रान्सफर कुठे केला जाईल, इंटरनल 8 बिट ऑफ इंटरनल डेटा बस थ्रू ॲक्युमुलेटरमध्ये ट्रान्सफर केला जाईल. ॲक्युमुलेटरमध्ये काय होईल, तुमचा ॲन्सर सेव्ह होऊन राहील आणि त्याचबरोबर त्याचं स्टेटससुद्धा जाईल. स्टेटसचा ॲरो जाताना दिसत आहे तुम्हाला, फ्लॅगचा ॲरो तो इंटरनल बस थ्रू कुठे जाईल, ॲक्युमुलेटरमध्ये, आणि त्या पूर्ण 8 बिटच्या ॲन्सरला स्टेटस दिला जाईल की हा एक्झॅक्ट कोणत्या फ्लॅगमध्ये काय ॲन्सर येत आहे याचं ते स्टेटस दिलं जाईल. आणि ॲन्सर पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, इव्हन नंबरमध्ये आहे, ऑड नंबरमध्ये आहे ॲन्सर, की तुमचं ऑक्झिलरी कॅरीमध्ये आला आहे की कॅरी फ्लॅगमध्ये आला आहे की 0 फ्लॅगमध्ये ॲन्सर आला आहे, कोणतं स्टेटस आहे एक्झॅक्ट त्या ॲन्सरचं ते तुमचं डिसाईड करेल कोण, फ्लॅग. ओके. हे जे फ्लॅग आहे याचा एक सेपरेट क्वेश्चनसुद्धा विचारला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. देन त्यानंतर ॲक्युमुलेटरमध्ये स्टेटस आल्यानंतर तुमचा ॲन्सर कुठे ट्रान्सफर केला जाईल, अगेन मल्टिप्लेक्सरमध्ये. मल्टिप्लेक्सर थ्रू
आन्सर काय राहील तिथे स्टोअर्ड राहील एखाद्या रजिस्टरमध्ये. देन इकडे तुम्हाला टायमिंग अँड कंट्रोल सेक्शन दिलेलं आहे. टायमिंग अँड कंट्रोल सेक्शन काय करते की तुमचा कोणता डेटा कधी तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे, कोणता ट्रान्सफर करायचा आहे, कुठे ट्रान्सफर करायचा आहे, कोणत्या टाईमला ट्रान्सफर करायचं आहे, ते आन्सर करेक्ट आहे की नाही आहे. करेक्ट नसेल तर अजून पूर्ण प्रोसिजर करावं लागेल. नसेल करेक्ट तर ते काय होईल, एक्झिक्यूट होईल आणि त्याला टायमिंग दिला जाईल. कोणत्या टायमिंगला एक्झॅक्ट एक्झिक्यूट करायचं आहे ते कोण ठरवेल, टायमिंग अँड कंट्रोल सेक्शन. इथे तुम्हाला दिलेलं आहे टायमिंग अँड कंट्रोल सेक्शनमध्ये CLK मीन्स क्लॉक, ग्राउंडचा सप्लाय दिलेला आहे. देन कंट्रोल सेक्शन दिलेला आहे. कंट्रोल सेक्शनमध्ये डेटा तुम्हाला रीडच करायचा आहे की राईट पण करायचं आहे ते सुद्धा सांगितलं आहे. देन ALE दिलेला आहे, S0 S1 इनपुट आउटपुट मेमरी स्लॅश दिलेला आहे, स्टेटस दिलेला आहे तुम्हाला. देन त्यानंतर होल्ड करून ठेवायचा आहे, HLDA करून ठेवायचा आहे, काय करून ठेवायचं आहे, वेटिंगसाठी ठेवायचा आहे डेटा की डायरेक्ट एक्झिक्यूट करायचं आहे ते सांगितलं आहे. जर डेटा तुमचा चुकला असेल तर त्याला रिसेट करायचं आहे की नाही करायचं आहे ते दिलेलं आहे तुम्हाला. आणि टायमिंग अँड कंट्रोल सेक्शनमधून जे ॲरो जात आहे ते काय करत आहे की त्याचं स्टेटस देत आहे त्या सगळ्या ब्लॉकला की एक्झॅक्ट तुम्हाला त्या डेटाचं कधी तुम्हाला एक्झिक्युशन करायचं आणि एक्झॅक्ट काय करायचं आहे त्या डेटाबद्दल. ओके. देन त्यानंतर या टायमिंग अँड कंट्रोल सेक्शनला इन्स्ट्रक्शन रजिस्टर आणि इन्स्ट्रक्शन डिकोडर मशीन सायकल काय करते, इन्स्ट्रक्शन सेंड करते की ॲडिशन करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, अँड ऑपरेशन करायचं आहे, ऑर ऑपरेशन करायचं आहे, हे टायमिंग अँड कंट्रोल सेक्शनला सांगते. त्यानुसार तो काय करते, त्याच्या इन्स्ट्रक्शन देते डेटासाठी. ओके, वेगवेगळ्या ब्लॉक्सला. देन त्यानंतर आउटपुट तुमचं कुठे स्टोअर्ड राहील, मल्टीफ्लेक्सरमध्ये. सांगितलं होतं मल्टीफ्लेक्सरमधून डेटा कुठे जाईल, स्टॅक पॉइंटरमध्ये. जर मोर दॅन तुमच्याकडे जास्त इन्स्ट्रक्शन्स आहे म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे इन्स्ट्रक्शन्स, 1 बाय 1 आपण एक्झिक्यूट करत आहे आणि 1 बाय 1 इन्स्ट्रक्शनचा आपण ॲन्सर काढत आहे. ते ॲन्सर कुठे स्टोअर्ड राहील, स्टॅक पॉइंटरमध्ये. स्टॅक पॉइंटर काय करते की प्रोग्राम पुश करते आणि पॉप करते. म्हणजेच प्रोग्रामचा ॲन्सर काय करते, तो स्टोअर्ड करून ठेवते, 1 बाय 1 स्टोअर्ड करून ठेवते आणि तो डिसाईड करते की हे ॲन्सर आपल्याला फर्स्ट इन फर्स्ट आउट करायचं आहे, फर्स्ट इन लास्ट आउट करायचं आहे. म्हणजे पहिलं जे ॲन्सर आपण इनपुट केलेलं आहे ते एक्झिक्यूट करायचं आहे की लास्ट जे ॲन्सर आपण लास्ट ॲन्सर जे इनपुट केलं आहे ते एक्झिक्यूट करायचं आहे. म्हणजे 1 बाय 1 आपण काय करू, पुश करू स्टॅक पॉइंटरमध्ये डेटा. मीन्स काय होईल, पहिला ॲन्सर सेव्ह करून राहील, दुसरा ॲन्सर सेव्ह करून राहील, तिसरा ॲन्सर सेव्ह करून राहील, चौथा ॲन्सर सेव्ह करून राहील. आता याच्या 4 ॲन्सरपैकी पहिला ॲन्सर एक्झिक्यूट करायचा आहे की फोर्थ ॲन्सर एक्झिक्यूट करायचं आहे, हे कोण डिसाईड करेल, स्टॅक पॉइंटर. ओके. देन त्यानंतर प्रोग्राम काउंटर काय करेल, 1 बाय 1 ॲन्सर एक्झिक्युशनसाठी सेंड केला जाईल आणि त्याला ॲड केला जाईल. म्हणजे एकापेक्षा जर जास्त असेल तर त्याला त्याच्या ॲड्रेसला काय केला जाईल, इन्क्रीज केला जाईल बाय ॲडिंग 1नी ॲड करत जाईल ॲड्रेसला आणि इन्क्रीज केला जाईल. म्हणजे फर्स्ट ॲड्रेस एक्झिक्यूट करेल, ॲड्रेस बरोबर त्याचं फर्स्ट ॲन्सर एक्झिक्यूट करेल. देन फर्स्ट ॲड्रेसला 1नी इन्क्रीमेंट करेल तर काय येते, सेकंड ॲड्रेस येते. सेकंड ॲड्रेस आल्यानंतर काय होईल की डायरेक्ट सेकंड याचा ॲन्सर एक्झिक्यूट होईल. देन सेकंड याला 1नी इन्क्रीमेंट केलं तर थर्ड ॲड्रेस येते. थर्ड ॲड्रेसमध्ये जो कोणता डेटा सेव्ह राहील तो एक्झिक्यूट केला जाईल. मीन्स काय होते, ॲड्रेस अँड बफर थ्रू 1 बाय 1 ॲन्सर एक्झिक्यूट केल्या जाते. लक्षात आलं. देन त्यानंतर तुम्हाला
इंटरप्ट कंट्रोल अँड सिरियल इनपुट आउटपुट कंट्रोल दिलेला आहे वरच्या ह्याच्यात वरच्या ब्लॉकमध्ये. इंटरप्ट कंट्रोल काय करते, सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर कंट्रोलिंग देते. मीन्स हे जे कंट्रोल सेक्शन्स आहे हे कंट्रोल सेक्शन आउटर कंट्रोल सेक्शन आहे. मीन्स बाहेरून कंट्रोलिंग करते की तुम्हाला फर्स्ट प्रियॉरिटी कोणत्या डेटाला द्यायची आहे, सेकंड प्रियॉरिटी कोणत्या डेटाला द्यायची आहे, आणि एक्झिक्यूट काय करायचं आहे, एक्झॅक्ट कोणते सिग्नल्स एक्झिक्यूट करायचे आहे, कोणत्या डेटाला फर्स्ट सिग्नल द्यायचं आहे, कोणत्या डेटाला सेकंड सिग्नल द्यायचं आहे, हे कोण डिसाईड करते, इंटरप्ट कंट्रोल. अँड सिरियल इनपुट आउटपुट सेक्शन काय करते, वन बाय वन सिरियली डेटाला एक्झिक्यूट करायसाठी कंट्रोलिंग सांगते. ओके, याप्रमाणे ही डायग्राम एक्झिक्यूट केल्या जाते. हे तुम्हाला डायग्राम लक्षात घ्यायची आहे. अजून व्हिडिओ बघा आणि डायग्राम लक्षात घ्या, कारण की हे डायग्राम तुमची बाय हार्ट झाली पाहिजे. ही डायग्राम जर तुमची बाय हार्ट पाठ झाली तर तुम्हाला समोरच्या इन्स्ट्रक्शन कळेल, नाहीतर कळणार नाही कशा एक्झिक्यूट होतात त्या. ओके, आता आपण याचे फंक्शन बघणार आहे, कोणकोणतं वर्क करते ते. फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये त्याचे टाइप्स दिलेले आहे. फर्स्ट टाइप आहे ALU, सेकंड आहे फ्लॅग, थर्ड आहे रजिस्टर, फोर्थ आहे इंटरप्ट कंट्रोल, फिफ्थ आहे सिरियल इनपुट आउटपुट कंट्रोल. आता ALU काय वर्क करते ते बघा. ALU स्टँड्स फॉर अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. ALUचं लॉंग फॉर्म काय, अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. अर्थमॅटिक मीन्स त्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे ऑपरेशन केल्या जाते. आणि लॉजिकल मीन्स अँड झालं, ऑर झालं, नॅन्ड झालं, नॉट झालं, नॉर झालं, हे जे ऑपरेशन्स आहे लॉजिक ऑपरेशन्स ते केल्या जाते. ओके, आणि हे सगळे ऑपरेशन्स कुठे होते, ALUच्या ब्लॉकमध्ये होते, जे तुम्हाला सांगितलं होतं. ओके, आणि त्याचा रिझल्ट कुठे स्टोअर केला जातो, ॲक्युमुलेटरमध्ये. ॲक्युमुलेटरमध्ये रिझल्ट स्टोअर्ड राहील. ओके, देन त्याच्यानंतर फ्लॅग काय काम करते ते बघा. हे क्वेश्चन, फ्लॅगचा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्सला विचारला जातो. ओके, 3 मार्क्सला विचारला जातो, किंवा मग याचे जे फ्लॅग्स आहे, टाईप ऑफ फ्लॅग्स, ते तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये सुद्धा विचारल्या जाते. जर फ्लॅगचा जर तुम्हाला क्वेश्चन विचारला 3 मार्क्सला तर याचे तुम्हाला डायग्राम काढायचे आणि याचे टाईप्स एक्सप्लेन करायचे आहे. ओके, फ्लॅग काय वर्क करते ते बघा आधी. फ्लॅग इज अ सिंगल बीट स्टेटस रजिस्टर. फ्लॅग काय आहे की एका सिंगल बीटला काय करते, तो स्टेटस सेंड करते की एक्झॅक्ट कोणतं स्टेटस आहे त्या बीटचं ते. ओके, फ्लॅग इज आयदर सेट ऑर रिसेट बाय ALU अकॉर्डिंग टू द रिझल्ट. फ्लॅग काय करते, सेट करते डेटा आणि रिसेट करते जो ALUमध्ये डेटा सेव्ह करून आहे तो. म्हणजे ALUमध्ये जे रिझल्ट आहे, आन्सर जे सेव्ह करून आहे ALUमध्ये, तो काय करते, डेटा सेट करते आणि रिसेट करते. फ्लॅगमध्ये 5 टाइप्स आहे. फर्स्ट आहे साइन फ्लॅग, झिरो फ्लॅग, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग, पॅरेटिव फ्लॅग अँड कॅरी फ्लॅग. ओके, ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. 8 बीटमध्ये डायग्राम आहे, 8 बीटच्या फॉर्ममध्ये. फर्स्ट बीटमध्ये काय आहे, B0च्या बीटमध्ये काय आहे, कॅरी फ्लॅग. B1 ब्लँक आहे. B2मध्ये काय राहते, पॅरेटिव फ्लॅग राहते. B3मध्ये ब्लँक राहते. B4मध्ये ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग राहतात. B5मध्ये ब्लँक असतो. B6मध्ये झिरो फ्लॅग. B7मध्ये साइन फ्लॅग. ओके, हे फ्लॅग्स कोणतं वर्क करते ते बघा. इथे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आहे, या डायग्राममध्ये मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ते बघा. की इफ साइन फ्लॅग काय करते, जे B7च्या फॉर्ममध्ये आहे, तो साइन फ्लॅग काय करतो की जर तुमचा या बीटमध्ये 7व्या बीटमध्ये आन्सर
आन्सर किती बिटमध्ये राहील तुमचं? 8 बिटमध्ये राहील. ओके, बायनरी हा फॉर्म किती बिटमध्ये असतो? 8 बिट. 8 बिट मिळून काय होते? 1 बाईट तयार होते. तर 7 बिटचा जो असतो, 7 नंबरच्या बिट मध्ये जे आन्सर असते ते जे आन्सर तुमचं 0 असेल तर काय राहील? आन्सर पॉझिटिव्ह आहे असं समजलं जाईल. अदरवाईज इट इज निगेटिव्ह आन्सर. आता 6 ब्लॉकमध्ये काय आहे? 0 फ्लॅग आहे. जर 0 फ्लॅगमध्ये या 6व्याच ब्लॉकमध्ये जर 0 आन्सर आलं असेल तर काय केलं जाईल की 0 फ्लॅग इज सेट, अदरवाईज इट इज रिसेट. 0 जर असेल 6व्या ब्लॉकमध्ये तर काय राहील? सेट राहील हा ब्लॉक, अदरवाईज रिसेट राहील. नंतर 4th ब्लॉक बघा. 5th ब्लॉक ब्लँक आहे. 4th ब्लॉकमध्ये कॅरी ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग असतो. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग काय वर्क करते? जेव्हा आपण एखाद्या क्वेश्चनची ॲडिशन करतो आणि ॲडिशन करताना कधी कधी कॅरी येतात, कधी कधी नाही येत कॅरी. ओके, जर 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये 3 नंबरचा ब्लॉक दिसत आहे, 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये ॲडिशन करताना जर तिथे कॅरी फॉर्म झाला आणि तो कॅरी काय करतो आपण? समोरच्या ब्लॉकमध्ये ट्रान्सफर करतो. जर 3 नंबरच्या ब्लॉकमध्ये कॅरी फॉर्म झाला आणि तो ट्रान्सफर होईल कुठे? 4th ब्लॉकमध्ये. अशा वेळेस काय होते? ऑक्झिलरी कॅरी फॉर्म होते, म्हणजे जनरेट होते. जर ट्रान्सफर नाही झाला कॅरी, मीन्स कॅरी आलाच नाही, तर ट्रान्सफर होणार का? नाही. तर त्यावेळेस काय होते? ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जनरेट होत नाही. जर जनरेट झाला तर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग काय राहील? 1, अदरवाईज 0. नंतर 3rd ब्लॉक काय आहे तुमचा? ब्लँक आहे. 2nd ब्लॉकमध्ये काय आहे? पी ॲज अ पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅग काय करते की इव्हन नंबर ऑफ वन्स अँड ऑड नंबर ऑफ वन्स बघते. इव्हन नंबर ऑफ वन्स मीन्स इव्हन मीन्स 2, 4, 6, 8, 10 अशा फॉर्ममध्ये जर वन्स असेल, म्हणजे 2 वन आहे, 4 वन आहे, 6 वन आहे, तर काय राहील? इव्हन पॅरिटी फ्लॅग. जर 3 वन्स आहे, 1 वन्स आहे, 5 वन्स आहे, तर काय राहील? ऑड राहील. जर ऑड असेल तर पॅरिटी फ्लॅगमध्ये काय लिहिला जाईल? 0, अदरवाईज 1. ओके, देन त्यानंतर 1 नंबरचा ब्लॉक तुमचा ब्लँक आहे. देन 0 नंबरचा ब्लॉक कॅरी जनरेट होते. जर सपोज तुमच्या ओव्हरऑल आन्सरमध्ये जर कॅरी जनरेट झाला असेल, मीन्स 7व्या बीटमधून डायरेक्ट एक 8वा बीट 7व्या ब्लॉकमधून जर 8वा ब्लॉक तयार झाला असेल, मीन्स 8व्या बीटमधून 9वी बीट तयार झाली असेल, 7व्या ब्लॉकमधून 8वा ब्लॉक तयार झाला असेल तर कॅरी फ्लॅग जनरेट होईल, अदरवाईज जनरेट होणार नाही. जनरेट झाला तर कॅरीमध्ये काय राहील? 1, अदरवाईज 0. डायग्राम लक्षात आली? आता याचा एक्सप्लेनेशन बघा. फर्स्ट आहे साइन फ्लॅग. साइन फ्लॅगमध्ये काय होते? आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन, अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन झाल्यानंतर जर B7च्या ब्लॉकमध्ये जर रिझल्ट 1 आला असेल तर साइन फ्लॅग काय राहील? सेट, आणि त्या ब्लॉकमध्ये काय लिहिला जाईल? 1, अदरवाईज काय लिहिला जाईल? 0, आणि त्याला निगेटिव्ह नंबर आहे असं समजलं जाईल. जर तो जर सेट असेल तर काय राहील? पॉझिटिव्ह नंबर, अदरवाईज निगेटिव्ह नंबर. देन 0 फ्लॅग. 0 फ्लॅगमध्ये काय आहे? आफ्टर ALU ऑपरेशन इफ बीट B6 is 0 then the 0 flag is set.
जर झिरो फ्लॅगमध्ये जर आन्सर B6च्या ब्लॉकमध्ये जर 0 आलं असेल तर सेट राहील, अदरवाईज रिसेट राहील. जर 0 आलं असेल तर 0च लिहिला जाईल आणि जर रिसेट आलं तर 1 लिहिला जाईल. ओके. देन त्यानंतर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅगमध्ये बघा, इन अन अर्थमॅटिक ऑपरेशन व्हेन कॅरी इज जनरेटेड बाय डिजिट B3 वरून कॅरी जनरेट झाला आणि तो ट्रान्सफर कुठे होईल, B4मध्ये, तर ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग करेल सेट, अदरवाईज रिसेट. आणि फ्लॅग इज यूज्ड ओनली फॉर इंटरनली फॉर BCD ऑपरेशन. इंटरनली आपण BCD ऑपरेशनसाठी यूज करतो कॅरी फ्लॅग. BCD मीन्स बायनरी कोडेड डेसिमल, जे तुम्हाला 11वीत सांगितलं होतं. ओके. BCD ऑपरेशन ते इंटरनली केलं जाईल ऑक्झिलरी कॅरी फ्लॅगमध्ये. देन त्यानंतर आहे पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅगमध्ये काय होते ते बघा. दिस फ्लॅग इज टेस्ट द नंबर ऑफ वन्स इन ॲक्युमुलेटर. काय करते, वन्स टेस्ट करते, म्हणजे पूर्ण ओव्हरऑल आन्सरमध्ये किती वन्स आलेले आहे. जर इव्हन नंबर ऑफ वन्स आले असेल तर काय राहील, सेट राहील आणि तिथे काय लिहिलं जाईल त्या ब्लॉकमध्ये 1. अदरवाईज ऑड नंबर आले असेल तर रिसेट राहील आणि 0 लिहिला जाईल. एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये 2 वन्स आलेले आहे. 2 वन्स मीन्स काय आहे, इव्हन पॅरिटी फ्लॅग मीन्स त्या ब्लॉकमध्ये काय लिहिला जाईल, 1. देन त्यानंतर कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅगमध्ये बघा, इफ अन अर्थमॅटिक ऑपरेशन रिझल्ट इन कॅरी देन कॅरी फ्लॅग इज सेट. जर अर्थमॅटिक ऑपरेशनमध्ये जर तुमचा कॅरी फॉर्म झाला असेल, जर ब्लॉक B7मधून B8 तयार झाला असेल तर काय राहील, सेट राहील, अदरवाईज तो ब्लॉक काय राहील, रिसेट राहील. आणि यामध्ये आपण काय करतो, बॉरो 1 जो राहतो तो काय असतो, बॉरो असतो. बॉरो फॉर्म केला जाते. देन त्यानंतर आपण बघणार आहे रजिस्टर ॲरे. 3rd नंबर आहे रजिस्टर ॲरे. रजिस्टर ॲरे काय वर्क करते ते बघा. द 8085 मायक्रोप्रोसेसर युजेस बोथ 8 बीट अँड 16 बीट रजिस्टर. रजिस्टर ॲरेमध्ये किती बीटचे आपण रजिस्टर्स यूज करतो, 8 बीटचे आणि 16 बीटचे. 8 बीटचे मीन्स ते जर इंडिव्हिज्युअली रजिस्टर्स असले तर ते किती बीटमध्ये राहील, 8 बीटमध्ये राहील. अदरवाईज जर पेअरमध्ये असले ते तर काय राहील, 16 बीटमध्ये. पेअर मीन्स 2 रजिस्टर मिळून 1 रजिस्टर राहिला तर काय राहील, 16 बीटमध्ये राहील. ओके. किंवा मग स्टॅक पॉइंटर हे 16 बीटचं आहे, प्रोग्राम काउंटर 16 बीटचं आहे. ते टेम्पररी रजिस्टर, 2 टेम्पररी रजिस्टर्स अँड 6 जनरल पर्पज रजिस्टर. रजिस्टरमध्ये काय आहे, 2 टेम्पररी रजिस्टर आहे आणि 6 काय, जनरल पर्पज रजिस्टर. टेम्पररी रजिस्टर मीन्स जे इनबिल्ड आहे मशीनमध्ये, या डिव्हाइसमध्ये इनबिल्ड आहे. ओके. आणि जे जनरल पर्पज रजिस्टर आहे ते काय आहे, आउटर सेक्शनमध्ये दिलेले आहे. मीन्स त्यामध्ये आपण डेटा काय करतो, सेव्ह करून ठेवू शकतो. जे टेम्पररी रजिस्टर्स आहेत त्यामध्ये आपण डेटा सेव्ह नाही करत, त्याच्यावर कंट्रोलिंग कोणाचं राहील, डिव्हाइसचं राहील. ओके. देन ए मीन्स ॲक्युमुलेटर. ॲक्युमुलेटर is also one type of registers, okay, which perform arithmetic logic loaded stored the data. मीन्स काय परफॉर्म करते ॲक्युमुलेटर, अर्थमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करते, लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते, डेटा लोड करून ठेवते, डेटा मूव्ह करते, स्टोअर करून ठेवते डेटा. हे जे तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये समजून जाईल एक्झॅक्ट काय करतो आपण ते. देन त्यानंतर टेम्पररी रजिस्टर्स काय आहे ते बघा. टेम्पररी रजिस्टर्स सच ॲज द W and Z. In that we have to store for temporary data to the register. Means W and Z मध्ये डेटा स्टोअर करून राहतो आणि तो टेम्पररी बेसिसवर राहतो आणि तो टेम्पररी बेसिसवर डेटा स्टोअर कोण करून ठेवते, स्वतः मशीन स्टोअर करून ठेवते. ओके. देन त्यानंतर आहे जनरल पर्पज रजिस्टर. जनरल पर्पज रजिस्टर कोणते आहे,
बी सी डी ई एच एन एल रजिस्टर्स आहे. 6 रजिस्टर्स आहे जनरल पर्पज रजिस्टर्स. इन दॅट वी हॅव टू यूज इंडिव्हिज्युअली 8 बिट रजिस्टर. इंडिव्हिज्युअली जर आपण यूज केले ह्या रजिस्टरला तर हे किती बिटचे राहील? 8 बिटचे राहील. जर याला आपण पेअरमध्ये यूज केले, जसं फर्स्ट पेअर येते बी सी, सेकंड येते डी ई, थर्ड येते एच एल, जर यामध्ये आपण स्टोअर करून ठेवला डेटा तर किती बिटचा राहील? तो 16 बिटचा राहील. देन त्यानंतर स्टॅक पॉइंटर. स्टॅक पॉइंटर इज ऑल्सो वन टाईप ऑफ रजिस्टर. स्टॅक पॉइंटर काय करते बघा. स्टॅक पॉइंटर हॅज अ 16 बिट रजिस्टर. स्टॅक पॉइंटर स्टेट ऑफ कम फ्रॉम द स्टॅक प्रोग्राम काउंटर. स्टॅक पॉइंटरचं स्टेट कुठून येते? प्रोग्राम काउंटरशी कनेक्टेड असते. मीन्स प्रोग्राम काउंटर काय करते? 1 बाय 1 स्टॅक पॉइंटरचा डेटा स्टोअर करून ठेवते स्टॅक पॉइंटरमध्ये बाय युजिंग ऑफ ॲड्रेस, अँड 1 बाय 1 त्याचा आन्सरसुद्धा स्टोअर करून ठेवते त्या डेटाचं. स्टॅक पॉइंटर डू फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑपरेशन अँड फर्स्ट इन लास्ट आउट ऑपरेशन. तुम्हाला डायग्रामच्या वेळेस मी सांगितलं फर्स्ट इन फर्स्ट आउट अँड फर्स्ट इन लास्ट आउट ऑपरेशन काय असते ते. फॉर दॅट वी हॅव टू यूज पुश अँड पॉप ऑपरेशन. FIFO आणि FILO च्या ऑपरेशनसाठी आपण काय यूज करतो? पुश अँड पॉप ऑपरेशन यूज करतो. प्रोग्राम काउंटर काय करते ते बघा. प्रोग्राम काउंटर इज अ 16 बिट रजिस्टर. किती बिटचा आहे? 16 बिटचा. ॲक्टिंग ॲज अ पॉइंटर टू नेक्स्ट एक्झिक्युटेबल इन्स्ट्रक्शन. काय करते? ॲक्ट करते. प्रोग्राम काउंटर डेटा स्टोअर करून ठेवत नाही. तो काय करते? ॲक्ट करते, ॲक्टिंग करते की आपल्याला नेक्स्ट डेटा एक्झिक्यूट करायचा आहे, नंतर अजून नेक्स्ट डेटा एक्झिक्यूट करायचा आहे, 1 बाय 1 एक्झिक्यूट करायचा आहे डेटा. ओके. इट ऑलवेज कंटेन अ 16 बिट ॲड्रेस ऑफ मेमोरी लोकेशन वेअर द नेक्स्ट एक्झिक्युटेबल इन्स्ट्रक्शन इज टू वर्ड. म्हणजे काय करते? 16 बिटचा ॲड्रेस स्टोअर करून ठेवते, 16 बिटचा डेटा स्टोअर करून ठेवते, आणि फर्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली की फर्स्ट इन्स्ट्रक्शन स्टोअर झाली की दुसऱ्या फर्स्ट ॲड्रेसला 1नी इन्क्रीमेंट करते आणि त्याच्यात दुसरा डेटा स्टोअर करून ठेवते. देन दुसऱ्या ॲड्रेसला 1नी इन्क्रीमेंट करते आणि त्याच्यात तिसरा डेटा स्टोअर करून ठेवते. 1 बाय 1 ॲड्रेस इन्क्रीमेंट करत जाते आणि त्याच्यात डेटा स्टोअर करत जाते. डेटा मीन्स एक तर त्याचा इनपुट स्टोअर्ड राहील किंवा मग आउटपुट स्टोअर्ड राहील. देन त्यानंतर इंटरप्ट कंट्रोल काय करते ते बघा. इंटरप्ट्स आर एक्सटर्नली इनिशिएटेड सिग्नल. मीन्स जे बाहेरून सिग्नल्स येतात ते काय झालं? एक्सटर्नली इनिशिएटेड सिग्नल. डिव्हाइसला सिग्नल सेंड करते इंटरप्ट. देअर आर 2 टाइप्स ऑफ इंटरप्ट, सॉफ्टवेअर इंटरप्ट अँड हार्डवेअर इंटरप्ट. इन सॉफ्टवेअर इंटरप्ट ऑल इंटरप्ट्स आर नॉन मास्केबल. पूर्ण इंटरप्ट्स काय आहेत? जे सॉफ्टवेअर इंटरप्ट्सचे इंटरप्ट आहे ते काय आहे? नॉन मास्केबल इंटरप्ट्स आहे. ओके. अँड इन हार्डवेअर इंटरप्ट 1 इज मास्केबल इंटरप्ट अँड 1 इज नॉन मास्केबल इंटरप्ट अँड 4 इज मास्केबल इंटरप्ट. हार्डवेअर इंटरप्टमध्ये काय? 1 नॉन मास्केबल आहे आणि 4 मास्केबल आहे. In microprocessor, we use only hardware interrupts which are TRAP, RST 7.5, 6.5, 5.5 and INTR. हार्डवेअर इंटरप्टमध्ये आपण काय यूज करतो? ट्रॅप यूज करतो, RST 7.5, 6.5, 5.5 INTR सिग्नल्स यूज करतो. हे जे सिग्नल्स आहे हे काय आहे? याच्या प्रियॉरिटीनुसार याचे सिग्नल्स सेंड केल्या जाते की डेटा कोणत्या प्रियॉरिटीला दिलेला आहे एक्झॅक्ट. जर डेटा फर्स्ट प्रियॉरिटीला दिला असेल तर तो फर्स्ट सिग्नल सेंड करेल. जर सेकंड प्रियॉरिटीला दिला असेल तर सेकंड सिग्नल सेंड करेल. त्याच्या प्रियॉरिटीनुसार तो त्याचे सिग्नल सेंड करते. आणि फर्स्ट प्रियॉरिटी कोणत्या सिग्नलला असते? ट्रॅप. आणि जे हायेस्ट प्रियॉरिटी आहे ती ट्रॅपला असते आणि लोवेस्ट प्रियॉरिटी कोणाला असते? INTRला असते.
आणि याचे जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल इनपुट कोण करते? ट्रॅप, RST 7.5, 6.5, 5.5, INTR. आणि एक्झिक्यूट कोण करते? INTA बार एक्झिक्यूट करते. मीन्स त्या सिग्नलला आउटपुट कोण देते? INTA बार. देन त्यानंतर आहे 5th सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट. सिरियल इनपुट आउटपुट पोर्टमध्ये 2 पोर्ट्स आहे. फर्स्ट आहे SID आणि सेकंड आहे SOD. SID मीन्स सिरियल इनपुट पोर्ट means serial input data and SOD means serial output data. SID means serial input data. In that RIM instruction transfer data from SID to bit 7 of accumulator. सिरियल इनपुट डेटा काय करते की 7 बिटचा जो डेटा आहे तो रिम थ्रू कुठे ट्रान्सफर करते? ॲक्युमलेटरमध्ये ट्रान्सफर करते. म्हणजे हे जे सिग्नल्स आहे हे सिग्नल कशाला अटॅच आहे? 8 बिट ऑफ इंटरनल बसला. तर त्या 8 बिट ऑफ इंटरनल बसला कोण चालवते? जे इंटरप्ट कंट्रोल्स आहे आणि सिरियल पोर्ट्स आहेत ते चालवते. ते काय करते? डेटा ॲक्युमुलेटरला ट्रान्सफर करते, ॲक्युमुलेटरमधून रजिस्टरमध्ये ट्रान्सफर करते, इन्स्ट्रक्शन्समध्ये ट्रान्सफर करते. हे जे सिग्नल्स थ्रू ट्रान्सफर डेटा इंटरनल बसमधून ट्रान्सफर करते डेटा, हे कोण ट्रान्सफर करते डेटा? सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट. अँड डेटा ट्रान्सफर करताना त्याला सिग्नल्स कोण देते? इंटरप्ट कंट्रोल. देन जर डेटा आपल्याला इनपुट करायचा आहे तर काय होते? 7 बिट ऑफ ॲक्युमुलेटरमध्ये तो रिम थ्रू डेटा ट्रान्सफर करतो. आणि आउटपुट करायचा असेल तर सिम थ्रू तो काय करते? डेटा आउटपुट करते. कुठे? SODमध्ये. ओके. मीन्स ॲक्युमुलेटर डेटा SIDमधून रिमचा यूज करून कुठे जाईल? ॲक्युमुलेटरमध्ये. आणि ॲक्युमुलेटरमधून डेटा सिमचा यूज करून कुठे जाईल? SODमध्ये. लक्षात आलं? याच्या डायग्राम्स दिलेला आहे तुम्हाला. डायग्राम्समध्ये बघा, इथे तुम्हाला रिम दिलेला आहे, SID दिलेला आहे. SID काय करते? SID ही पिन दिलेली आहे. SID डेटा ट्रान्सफर करते ॲक्युमुलेटरमध्ये आणि आउटपुट दिलेला आहे SODमध्ये जाते सिम थ्रू. 1 बाय 1 डेटा काय करते? सिम थ्रू आउटपुट होते. हे डायग्राम लक्षात घ्या आणि कशी एक्झिक्यूट होते ते बघा. याप्रमाणे सिरियल इनपुट आउटपुट पोर्ट वर्क करते. ही ओव्हरऑल डायग्राम तुम्हाला 4 मार्क्सला विचारते. 8085 मायक्रोप्रोसेसरची इम्पॉर्टंट आहे. ही तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन विचारतो, ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ 8085 मायक्रोप्रोसेसर. यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायचे आणि हे सगळं तुम्हाला जे PPTमध्ये मी एक्सप्लेनेशन सांगितलं आहे सगळं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे तुम्हाला. 2 ते 3 पेजेसमध्ये एक्सप्लेनेशन आलं पाहिजे याचं, तरच तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. आणि जर सपोज तुम्हाला काही शॉर्ट नोट्स विचारले असेल, रजिस्टर अरेचे विचारले आहे किंवा मग इंटरप्ट कंट्रोल्सचे शॉर्ट नोट्स विचारले आहे, इंटरप्ट कंट्रोल किती टाईप्सचे आहे ते विचारलं आहे, टेम्पररी रजिस्टर्स कोणकोणते आहेत ते विचारलं, तर ते तुम्हाला याच्यातून तुम्हाला लिहायचं आहे वेगवेगळ्या याचे शॉर्ट नोट्स. ओके, ठीक आहे. इथे तुमचा हा चॅप्टर संपतो, फर्स्ट चॅप्टर. आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेणार आहे सेकंड, इन्स्ट्रक्शनचा, इन्स्ट्रक्शन सेटचा. त्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. त्या इन्स्ट्रक्शन्स मिळून आपण एक प्रोग्राम तयार करतो आणि तो प्रोग्राम 1 बाय 1 आपण एक्झिक्यूट करतो. आणि तो प्रोग्राम आपण एक्झिक्यूट कसा करतो? या डिव्हाइस थ्रू एक्झिक्यूट करतो. सो तुम्हाला ही डायग्राम चांगल्याने बाय हार्ट पाठ करायची आहे. ओके,
थँक्यू स्टुडंट्स.